नमस्कार सज्जन हो. आजपासून श्रावण मास सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी हा महिनाभर वेगवेगळे ग्रंथ लावले जातात. मोठ्या आदरानं ग्रंथांचं वाचन करतात, अभ्यास करतात, मनन चिंतन करतात. माझे काही स्नेही म्हणाले, या निमित्तानं आपण श्रीमद दासबोध या ग्रंथाचा थोडा वेळ परिचय करून दिला तर बरं होईल. दासबोध हा सर्वार्थानं महान ग्रंथ आहे आणि माझा खरोखर यावर काही बोलण्याचा अधिकारच नाही. तरीसुद्धा अतिसामान्य मनुष्याच्या दृष्टीनं काही मनोगत या दासबोध ग्रंथाच्या परिचयाच्या रूपानं आपल्याशी सुखसंवाद करताना सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. समर्थांच्या शब्दांत सांगायचं झालं तर, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो सांभाळून घ्या. जय श्री राम. भला रे भला बोलती ते करावे, बहुता जनांचे मुखे यश घ्यावे. पुढे शेवटी सर्व सांडो निजावे, आणि मरावे परी कीर्ती रूपे उरावे. सगळ्या ग्रंथाचं सार श्रोते हो मला वाटतं इथे आहे. सज्जन हो, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, भागवत, दासबोध हे अध्यात्मविषयक ग्रंथ अतिशय मार्गदर्शक आहेत. परंतु अनेक तथाकथित अगदी सुशिक्षितांना सुद्धा असं वाटतं की अध्यात्माचा व्यासंग हा फक्त म्हातारपणी आणि रिटायर झाल्यानंतरच करायचा विषय आहे. पण लहानपणापासूनच या अशा साहित्याची जर ओळख करून घेतली ना, तर आयुष्यात खरी शांती लाभते. आयुष्यात येणाऱ्या अनेकविध समस्यांना सामोरं जाणं सुलभ होतं. अनेक ग्रंथातून समजायला जास्त सुलभ असा ग्रंथ म्हणजे श्रीमद दासबोध. समर्थ रामदास स्वामी यांनी हा ग्रंथ लिहून मनुष्यमात्रावर प्रचंड उपकार करून ठेवले आहेत. काय आहे या ग्रंथात, किंबहुना काय नाही या ग्रंथात, असाच प्रश्न पडावा. एवढे विविध विषय राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामींनी हाताळले आहेत. मनुष्य जन्माचं सार्थक कशात आहे, ग्रंथ लिहावा कसा, अक्षर कसं काढावं म्हणजे हस्ताक्षर कसं असावं, ज्ञान म्हणजे काय, मूर्ख लक्षणं आणि पढत मूर्ख लक्षणं म्हणजे काय, सत्व रज तम या त्रिगुणांचं सांगोपांग विवेचन, सद्विद्या म्हणजे काय, नवविधा भक्तीचं सविस्तर वर्णन, सद्गुरू गुरु आणि सद्गुरू ओळखावे कसे, मोक्ष म्हणजे नक्की काय, राजकारण, निस्पृह लक्षण, एवढंच नव्हे, उत्तम पुरुष लक्षण, करंटपणाचं लक्षण सुद्धा सांगितलं आहे. या रामदासी संप्रदायात भिक्षा मागणे विशेष आहे.
पण ती नेमकी कशासाठी मागायची? विवेक म्हणजे नेमकं काय? अशा वेगवेगळ्या विषयांचा समावेश या ग्रंथात आहे. श्रोते हो, या अद्वितीय ग्रंथातल्या काही निवडक ओव्याच आता बघूया. त्या ओव्यातून आपोआपच परिचय होईल. विनंती अशी करतो की थोडासा लांबणारा हा ग्रंथ परिचय पूर्ण ऐकावा. अर्ध्या तासाचाच आहे म्हणजे पूर्ण ग्रंथ वाचावा असं वाटेल. आणि दासबोधाच्या अनेक प्रती उपलब्ध आहेत, सटीप आहेत. त्याचा अर्थ आजच्या काळात कठीण वाटणाऱ्या शब्दांचे सविस्तर अर्थ दिलेले असतात. त्याच्यावर काही भाष्य केलेलं असतं. आता आपण नेमक्या निवडक अशा काही ओव्या बघणार आहोत. अनेकांची अशी समजूत आहे की भक्ती, उपासना, आराधना, अध्यात्मविषयक काही अभ्यास करायचा असेल तर सर्वसंग परित्याग करावा लागतो. पण असं कुठेही सांगितलं नाही हो. आपले रामदास स्वामी म्हणाले, प्रपंच सांडून परमार्थ कराल, तेणे तुम्ही कष्टी व्हाल. प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायाला. अतिशय प्रसिद्ध ओवी आहे. आधी प्रपंच करावा नेटका आणि मग करावे परमार्थ विवेका. रामभक्ती केली, परमेश्वराची आराधना केली, त्याच्याशी सतत अनुसंधान ठेवलं तर काय होतं? मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासोन जाते, कृपा केली या रघुनाथे प्रचित येते. समर्थांच्या काही ओव्या ना आपला नकळत आपल्या रोजच्या जीवनात आपल्या मुखात असतातच. वेश असावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा, सगट लोकांचा जिव्हाळा मोडूच नये. समाजसेवकांकरिता एक विशेष मार्गदर्शक ओवी आहे. वर्तल्या विण बोलावे, वर्तल्या विण बोलावे, ते शब्द मिथ्या, ते शब्द मिथ्या. अध्यात्माची अतिशय सोपी अशी व्याख्या रामदास स्वामी करतात. जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, राह राहो शोध घ्यावा, परांतराचा श्रीराम. समाजात अज्ञानी माणसं जास्त असणार हो, पण त्यांना ज्ञानी करताना आपली भूमिका कशी हवी? मुलाचे चालणी चालावे, दुसऱ्याचे बोलणी बोलावे, दुसऱ्याच्या मनोगते जावे मिळून या. मुलाचे चालीने चालावे, मुलाच्या मनोगते बोलावे, तैसे जनास शिकवावे हळूहळू. ग्रंथ लिहिलाय कशासाठी? आपण ज्यावेळी पूजा करतो त्यावेळी संकल्प करतो असतो, मी हे जे काही करीत आहे ते कशासाठी, हे माझं मला आधी समजायला हवं. तसं समर्थाने लिहून ठेवलंय. हे काय आहे? माझा हेतू काय आहे? मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. समर्थांचा चातुर्यावर अतिशय भर आहे. भक्त हा भोळा नसावा, तो चतुरच असावा. एक विशेष ओवी लिहून ठेवली आहे. रामदास स्वामी म्हणतात, दुर्जन प्राणी समजावे, परी ते प्रगट न करावे. दुर्जन प्राणी समजावे, परी ते प्रगट न करावे. सज्जना परीस आळवावे, महत्व देऊनी. या रामदासी संप्रदायात भिक्षा मागणे हा एक विशेष आहे. पण म्हणजे भीक मागणं काय हो? म्हणजे आपण भिकारी व्हायचं आहे का? असा त्याचा अर्थ नाही आहे. समर्थ जे भिक्षा मागण्यासाठी सांगतात त्याच्या पाठी हेतू वेगळा आहे, ध्येय वेगळं आहे. कुग्रामे अथवा नगरे
पहावी घरांची घरे, भिक्षामिसे लहान थोरे, परीक्षून सोडावी. आळशी माणसं समर्थांना अजिबात आवडत नसत. मनुष्याने सतत उद्योगच करायला हवा. समर्थ सांगतात, म्हणून आळस सोडावा, येत न साक्षेपे जोडावा, दुश्चित्तपणाचा मोडावा थाराबळे. कष्टे विण फळ नाही, कष्टे विण राज्य नाही, केल्या विण होत नाही, काही सुद्धा साध्यजनी साध्यजनी. जो दुसऱ्यावरी विश्वास आला, त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वयेची कष्टत गेला, तोची भला. हो, करंटे लोक नशिबाला दोष देत असतात, पण समर्थ म्हणाले, रेखा तितकी पुसोनी जाते, प्रत्यक्ष प्रत्यया येते, डोळे झाक करावी ते काय निमित्य. समाजसेवा करणाऱ्यांकरिता समर्थ लिहितात, ऐसे जाणोनिया जीवे, याचे सार्थकची करावे. जनी मरो न उरावे, कीर्ती रूपे, कीर्ती रूपे, सत्कीर्ती रूपे. कीर्ती उलट पण दुष्कीर्ती पण होऊ शकते, आणि त्यासाठी जगामध्ये जगमित्र जिव्हेपाशी आहे सूत्र. अनेकांना प्रसिद्धीची घाई झालेली असते, प्रसिद्धीची अत्यंत घाई झालेली असते. पण समर्थ म्हणाले, अभ्यासे प्रगट व्हावे, नाहीतरी झाको नसावे. प्रगट होऊन नासावे हे बरे नव्हे. जितुके काही आपणासी ठावे, तितुके हळूहळू हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. श्रोते हो, असा अनुभव येतो की आपण कितीही चांगलं वागलो तरी आपल्याला उलट मिळणारा प्रतिसाद चांगला असेलच असं नाही. सज्जन असं समजतो की बाकी सगळे सज्जनच आहेत, आणि मग नैराश्य येतं. पण आणि अशा दुर्जनांचा समूह तयार होतो, गट तयार होतो, आणि ते सज्जनांना त्रास देतात. आणि त्यासाठी भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी एक आश्वासन दिलं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, संभवामि युगे युगे. आणि यासाठी याचा अनुवाद करताना समर्थ म्हणाले, धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार, झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. हो, जन्माला आल्याचं सार्थक कशात आहे? देह परमार्थी लाविले आणि तरीच याचे सार्थक केले. देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक केले, नाही तरी हे व्यर्थची गेले, नाना आघाते मृत्यूपंथे. माफ करा, काहीतरी गडबड झाली. तैसा संसारे दुखावला त्रिविध तापे पोळला. संसारे दुखावला त्रिविध तापे पोळला, आणि तोच एक अधिकारी झाला परमार्थासी. त्याला काय म्हणतात? अशा माणसाला आर्त भक्त म्हणतात. आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. संसार म्हणजे सवेची स्वार, नाही मरणाचे उधार. मापी लागले शरीर घडीने घडी. समर्थ म्हणाले, स्मरण असावे मरणाचे. राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला, तरी सोडीना तयाला मृत्यू काही. आणि म्हणून आपल्याकडे असं आपण मानतो की 84 लक्ष योनी फिरून हा दुर्लभ असा नरदेह प्राप्त झाला आहे. पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती, म्हणून नरदेहाची प्राप्ती परलोकाची. या नरदेहीच फक्त प्राप्ती होते परलोकाची. समर्थांनी बद्ध कोण आणि मुक्त कोण यावर खूप विवेचन केलं आहे. बद्ध कळला की मुक्त कळेल.
हाती द्रव्याची जपमाळ कांता ध्यान सर्व काळ. हाती द्रव्याची जपमाळ कांता ध्यान सर्व काळ. सत्संगाचा दुष्काळ या नावबद्ध. अनेक जण म्हणतात मला गुरु करायचा आहे. काही लोक म्हणतात गुरु पारखून करावा लागतो. काही लोक असं म्हणतात की गुरु सत्शिष्याच्या शोधात त्याला अधिकार प्राप्त झाला की आपण होऊन येतात. गुरु म्हणजे कोण? समर्थ म्हणाले जेथे दिसती विशेष गुण ते सद्गुरूचे अधिष्ठान. या कारणे तयासी नमन अत्यादरे करावे. हो, बाकी कुणाचा जय जयकार करण्यापेक्षा जय जयकार करावा फक्त देवाचा. समर्थ म्हणाले देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी. सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. अनेक वेळा काय होतं, माहिती आणि ज्ञान यांचा अर्थ समजण्यात गल्लत होते. अहो, समर्थाने ज्ञान या विषयावर स्वतंत्र समासच लिहिला आहे. ऐक ज्ञानाचे लक्षण. ऐक हे शिष्याला सांगतात ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. सद्गुरू कोण? नाही तर गुरु सगळीकडेच असतात. हो, शिष्यास न लाविती साधन न करविती इंद्रिय दमन. आणि ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी टाकावे. ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी टाकावे. समर्थ म्हणाले ज्यांना राष्ट्रगुरु असं आपण म्हणतो ते प्रकांड पंडित समर्थ असलेले रामदास स्वामी श्रोत्यांना किती विनयानं विनंती करतात. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो. त्या मनानं आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसानं किती नम्र राहायला हवं. हो, नम्र झाला होता तेने कोंडिरे अनंथा. समर्थ म्हणाले धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पहा हो. जो जे की जे परमार्थला हो तो ते पावे सिद्धी ते. गंमत अशी आहे, मनुष्य घर बांधतो, माझं घर करतो, माझं शरीर म्हणून मिरवतो. ते फक्त माझं आहे काय हो? समर्थाने मोठी गंमतच केली आहे. आपल्या लक्षात येत नाही हो. साध्या साध्या गोष्टी आहेत. मूषक म्हणती माझे घर, पाली म्हणती माझे घर, मक्षिका म्हणती माझे घर, मुंग्या म्हणती माझे घर, विंचू म्हणती माझे घर, सर्प म्हणती माझे घर, झुरळे म्हणती माझे घर, मांजरे म्हणती माझे घर. हो, श्वाने म्हणती आमुचे घर, ढेकूण म्हणती आमुचे घर, पशु म्हणती आमुचे घर, दासी म्हणती आमुचे घर, पाहुणे म्हणती आमुचे घर आणि तस्कर सुद्धा म्हणती माझे घर. अहो, या शरीराची देहाची सुद्धा काय अवस्था वेगळी नाही हो. आता मला आवडलेला मुख्य भाग जरा घेतो. विशेष मूर्ख लक्षणं आणि पडत मूर्ख लक्षणं. माझ्या दृष्टीने आणखीन उत्तम लक्षणं हा दासबोधातला उत्तम असा भाग आहे. थोडीशी लक्षणं बघूया. जन्मला ज्यांचे उदरी तयासी जो विरोध करी, सखी मानली अंतुरी तो एक मूर्ख. परस्त्रीशी प्रेमाधरी, परस्त्रीशी प्रेमाधरी, श्वशुरगृही वास करी आणि कुळे बीण कन्यावरी तो एक मूर्ख. आपुली आपण करी स्तुती, स्वदेशी भोगी विपत्ती आणि सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. जीवलगास परमखेदी, सुखाचा शब्द तोही नेदी, नीच जनास वंदी तो एक मूर्ख. अनीतीने द्रव्य जोडी, श्रोते हो, अनीतीने द्रव्य जोडी, धर्मनीती न्याय सोडी आणि संगतीचे मनुष्य तोडी तो एक मूर्ख. अक्षरे गाळून वाची की ते घाली पदरची, निगा न करी पुस्तकाची तो एक मूर्ख. आपल्या संस्कृतीत 3 गुण सांगितलेत. सत्व रज तम, सात्विकी राजसी तामसी. या 3ही गुणावर समर्थांनी विस्तृत असं भाष्य केलं आहे.
आप्तकार्याहून जीवी परकार्य सिद्धी करावी, मरोनी कीर्ती उरवावी तो सत्वगुण. नीच उत्तरे सहाणे प्रत्योत्तर न देणे, आला क्रोध सावरणे तो सत्वगुण. परपीडेचे वाहे दुःख, परसंतोषाचे सुख, आणि वैराग्य देखोनी हरीख मानी तो सत्वगुण. अलीकडे 30-40 वर्षात कुटुंब नियोजन हा शब्द आपल्या सरकारने प्रचारात आणला. त्यानंतर मग कुटुंब कल्याण असं त्याचं रूपांतर झालं. पण 350 वर्षापूर्वी महाराज समर्थांनी नोंद करून ठेवली आहे, लेकुरे उदंड झाली तो ते लक्ष्मी पळून गेली, बापुडी भिकेस लागली काही खाया मिळेना. गुरु आणि सद्गुरू जे करामती दाविती तेही गुरु म्हणत येते. एक मंत्र गुरु एक तंत्र गुरु, परंतु ते सद्गुरू नव्हे ती मोक्षदाते. शिष्यास न लाविती साधन न करविती इंद्रिय दमन, आणि ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी टाकावे. आज गुरूंचा सुकाळ झाला आहे मंडळी. जावं तिकडे शिष्य कमी आणि गुरु जास्त. खरे सद्गुरू काय सांगतात? देह म्हणजे मी नव्हे, देह म्हणजे मी नव्हे, तर हा माझा देह आहे असं म्हणणारा कोणीतरी आत्मा आहे, तो मी आहे आणि तो तूच आहेस. आणि हे ज्याला कळतं ना त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. देहीच विदेही होणे, करून काहीही न करणे, जीवनमुक्ताची लक्षणे, जीवनमुक्त जाणे. हे सकळ गुणापाशी गती, सगुण भाग्यश्री भोगती, अवगुणास दारिद्र्य प्राप्ती, ये अर्थी संदेह नाही. समर्थांनी जीवनाचं तत्वज्ञान सांगून ठेवलंय. पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, आणि तिसरे ते सावधपण. कुणाबद्दल? सर्व विषयी. तिसरे ते सावधपण सर्व विषयी. आधी प्रपंच करावा नेटका, मग करावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. ओ ज्यांना आपल्या कुटुंबातला देव कळला नाही ते लोकांना वसुधैव कुटुंबकम म्हणून काय सांगणार हो? घरात भांडणं आणि समाजसेवा करायला जायची आणि एकी करा म्हणून सांगायची, ह्याला काय अर्थ आहे का? प्रपंच सांडून परमार्थ कराल तेने तुम्ही कष्टी व्हाल, प्रपंच आणि परमार्थ चालवाल तरी तुम्ही विवेकी. हो, लिहावं कसं ह्यावर सुद्धा विस्तृत विवेचन समर्थांनी केलं आहे. अक्षर कसं काढावं? पहिले अक्षर जे काढिले, ग्रंथ संपेतो पाहत गेले, एका टाकेची लिहिले ऐसे वाटे, कोठे शोधून आढळेना, चुकी पाहता सापडेना, गरज केली पडेना लेखका पासोनी. म्हणजे वाचताना ज्याने ते लिहिलं आहे त्यालाच वाचण्यासाठी बोलवायला लागावं असं होऊ नये, म्हणजे सुवाच्य लिहावं. लोक जिकडे तिकडे देव शोधायला जातात. तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलंच आहे, नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे, आणून निराळे द्यावे हाती. समर्थ म्हणाले, देहावेगळी भक्ती फावेना, देहावेगळा मोक्ष, देहावेगळा देव पावेना. या कारणे मूळ भजना देहची आहे, देहची आहे. भूमंडळी देवनाना, त्यांची भीड उल्लंघेना, मुख्य देवच कळेना काही केल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मनुष्याने कसं असावं? धटासी आणावा धट, उद्धटासी पाहिजे उद्धट, खटनटासी खटनट अगत्य करी. श्रोते हो, या फक्त निवडक काही ओव्या होत्या. दासबोधात 20 दशक आहेत. प्रत्येक दशकात अनेक समास आहेत आणि प्रत्येक समासात अनेक ओव्या आहेत. श्रोते हो, मला खात्री आहे आणि अपेक्षा पण आहे, एवढ्या ओव्या ऐकून आपल्याला संपूर्ण दासबोध ग्रंथ वाचण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल. या ग्रंथाच्या वाचनामुळे असेच आणखीन ग्रंथसुद्धा वाचायला हवेत असं वाटेल. हाच उद्देश या दासबोध परिचय या निमित्तानं साधलेल्या सुखसंवादाचा आहे. इथे थांबतो. जय श्रीराम. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा.
उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेच आता. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.